तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण चिटणीसाची वेगवेगळी वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर इथे येऊन आपण काल थांबलो होतो. चिटणीसाची वैशिष्ट्ये, आज आपण तो मुद्दा पाहणार आहोत. एक वैशिष्ट्य या ठिकाणी, एकत्रित वैशिष्ट्ये अगोदर आपण बघू. पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेलं आहे व्यक्ती, दुसरं आहे कार्य, तिसरं आहे पात्रता, चौथं आहे नियुक्ती, पाचवं आहे पगारी नोकर किंवा सेवक, सहावं आहे विश्वासू अधिकारी, सातवं आहे प्रतिनिधी आणि आठवं आहे गुण. या पद्धतीनं एकूण 8 वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. एक सविस्तरपणे आता आपण ती वैशिष्ट्ये बघू. पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी जे देण्यात आलेलं आहे ते आहे व्यक्ती. की चिटणीस ही एक व्यक्ती आहे. सार्वजनिक संस्था, कंपनी किंवा इतर संस्था यांची चिटणीस म्हणून नियुक्ती केली जाऊ शकत नाही. म्हणजे चिटणीसाचं काम करण्यासाठी व्यक्ती असणं गरजेचं आहे. नैसर्गिक व्यक्ती, जिवंत असणारी व्यक्ती. एखादी संस्था, कंपनी, ठीक आहे, तर हे चिटणीसाची कामं करू शकत नाहीत. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही किंवा पर्टिक्युलर टाटा कंपनी एखाद्या व्यक्तीची सेक्रेटरी आहे, असं आपण कुठं ऐकलंय का? किंवा असं आपण म्हणू शकतो का की ती कंपनी एखाद्या व्यक्तीची सेक्रेटरी आहे, ती संस्था एखाद्या व्यक्तीची सेक्रेटरी आहे, किंवा एक कंपनी दुसऱ्या कंपनीची सेक्रेटरी आहे? नाही. सेक्रेटरी म्हटलं तर सेक्रेटरी हा ही काही संस्था असू शकत नाही, सेक्रेटरी कंपनी असू शकत नाही, सेक्रेटरी मशीन असू शकत नाही. याचा अर्थ चिटणीस कोण असू शकतो? तर ही एक व्यक्तीच चिटणीसाची जबाबदारी पार पाडू शकते, चिटणीस बनू शकते. इतरांना आपण म्हणू शकत नाही, संस्था कंपन्यांना, की ते चिटणीस आहेत. म्हणजे इतर संस्था कंपनीची चिटणीस म्हणून नियुक्ती केली जाऊ शकत नाही. चिटणीसाची कामे करण्यासाठी व्यक्तीची नियुक्ती केली जाते. जसा दुसरं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे कार्य किंवा कर्तव्य. चिटणीसाला दैनंदिन आणि प्रशासकीय कामे करावी लागतात. आता नेमकं त्याची कोणकोणती कार्य त्याला करावी लागतात, त्याची कोणकोणती कर्तव्य आहेत, या ठिकाणी आपण हे पाहणार आहोत. तर दैनंदिन आणि प्रशासकीय कामे, दररोजची जी काही कामं आहेत, जिथं तो नेमला जातो. एखाद्या, परत आपण काल उदाहरणं बरीच पाहिली होती की कंपनीचा सेक्रेटरी असतो, सहकारी संस्थेचा सेक्रेटरी असतो, एखाद्या नेत्याचा सेक्रेटरी आहे, क्रिकेटरचा आहे, हिरो हिरोईनचा आहे, एखाद्या मोठ्या बिझनेसमनचा सेक्रेटरी आहे. मग त्यांना कोणकोणती कामे करावी लागतात? दैनंदिन आणि प्रशासकीय. कार्यालयीन स्वरूपाची कागदोपत्री जी काही कामकाज आहेत, या प्रकारची कामे जी आहेत सहसा चिटणीसाला करावी लागतात. मग कोणती? उदाहरणासाठी पत्रव्यवहार सांभाळणे. जुन्या काळी चिटणीसाची नेमणूक या बेसवर व्हायची. पत्रव्यवहार फार मोठ्या प्रमाणावर असायचा. ठीक आहे, एक आपण 10-15 वर्षापूर्वीचा काळ पाहिला तरी आपल्याकडे पत्रव्यवहार फार मोठ्या प्रमाणावर व्हायचा. जोपर्यंत हे ईमेल, SMS, म्हणजे स्मार्टफोन जेव्हापासून आले, ईमेल, फॅक्स या बाबी जेव्हापासून थोडंसं मोठ्या प्रमाणावर वाढल्या, तेव्हापासून थोडंसं कागदोपत्री पत्रव्यवहार कमी झालेला आहे. बरोबर आहे ना? आता तुमच्यापैकी किती जण आहेत मला सांगा की ज्यांनी हाताने चिठ्ठी लिहिलेली आहे, पत्र पाठवलेलं आहे, कागदोपत्री पत्र पाठवलेलं आहे आपल्या रिलेटिव्हला? किती जण आहेत? फार कमी असतील, एकतर नसणारच आहेत, किंवा असतील तर फार कमी असतील. म्हणजे खुशाली आपली सांगण्यासाठी आणि समोरच्याची खुशाली घेण्यासाठी, ठीक आहे, ते आपण पत्र पाठवलंय असा प्रकार आजकाल दिसून येतो का? नाही, काही गरजच नाही ना, कारण मोबाईल आलेले आहेत. ठीक आहे, टॉक टाइम भरपूर असतो, अनलिमिटेड असतो. आपणाला कॉल केले की सेकंदामध्ये कॉल लागतो आणि समोरच्या व्यक्तीला बोलता येतं. ठीक आहे, व्हिडिओ कॉल करून त्यांना बघता येतं समोरासमोर. या सगळ्या बाबी एवढ्या आता टेक्नॉलॉजी प्रगत झालेली आहे की आपण आता कागदोपत्री पत्रव्यवहाराची कल्पना सुद्धा करू शकत नाही.
पण 10, 15, 20 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर किंवा पुरातन काळापासून पत्रव्यवहाराला फार महत्व होतं, कारण बाकी इतर माध्यमे उपलब्ध नव्हती. त्यामुळे सुरुवात जी झाली चिटणीसाची बेसिकली तिथंच झाली. पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी एक कुशल तज्ञ व्यक्तीची गरज भासत होती. त्यामुळे पुरातन काळापासून म्हणजे इतिहासामध्ये आपणाला चिटणीस नियुक्त केलेला दिसून येतो. आजकालही आपल्याकडे जरी आपण सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये पत्रव्यवहार तेवढं महत्व त्याचं नसलं किंवा तेवढा वापर केला जात नसला तरी जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, व्यावसायिक क्षेत्र आहे, तिथं अद्याप पत्रव्यवहाराचं महत्व आहे. महत्वाचे जे काही कामं आहेत, महत्वाच्या दस्तऐवजांची देवाणघेवाण आहे, महत्वाची सूचना देणं आहे, ठीक आहे, या सगळ्या बाबी आजही बऱ्याच कंपन्या किंवा कार्यालयाद्वारे कागदोपत्री केले जातात. कारण कागदोपत्री पत्रव्यवहार पुरावा ग्राह्य धरला जातो कोर्टामध्ये. सभांचे आयोजन करणे, सभा मीटिंग अरेंज करावे लागतील ना. जर खाजगी चिटणीस असेल, जसं मी उदाहरण काल दिलं की बाबा जे मोठमोठे स्टार्स आहेत मोठ्या प्रमाणावर ऍडव्हर्टाइजमेंट करत असतात, मग ऍडव्हर्टाइजमेंटसाठी समोरच्या कंपनीच्या लोकांसोबत मीटिंग अरेंज करणं, आपल्या स्टाफ सोबत मीटिंग अरेंज करणं, नेते मंडळी असतील तर त्यांच्या सभा म्हटलं की हे कॉमन आहेत नेते मंडळींसाठी. मग वेगवेगळ्या प्रकारच्या सभा आयोजन करणं, त्यांचं कोणत्या शहरामध्ये आहे, तिथं काय व्यवस्था आहे, सभेची, सिक्युरिटीची, राहण्याची, जेवण्याची सगळी व्यवस्था आहे का, म्हणजे या सगळ्या बाबी पाहणं, त्या मॅनेज करणं, हे चिटणीसाचं रुटीन काम आहे. हे त्याचं फार महत्वाचं काम आहे. कागदपत्रे सांभाळणे, जतन करणे, महत्वाचे डॉक्युमेंट्स, माहिती पुरविणे, समोरच्या लोकांनी माहिती विचारली आहे, शासनाकडून काही माहिती विचारली गेलेली आहे, कोर्टाकडून काही माहिती विचारली गेलेली आहे, आजकाल केसेस कॉमन आहेत, स्वरूपाची कामे पार पाडणे, म्हणजे या प्रकारची सहसा कार्य त्याला करावी लागतात. मग आपल्या प्रमुखाने ज्याने त्याची नेमणूक केली आहे त्याने काही सूचना दिल्या, आदेश दिले, किंवा मग संस्थेने आदेश दिले की अगदी वेगवेगळ्या प्रकारचे बिल भरण्यापासून, म्हणजे अगदी लाईट बिल, पाण्याच्या बिलापासून तर सगळ्या बाबी सांभाळणे, कारकुनी स्वरूपाची कामे करणे, ही जी कार्य कर्तव्य आहेत ही चिटणीसाची आहेत. यामध्येच पुढे कंटिन्यू देण्यात आलेलं आहे कार्यकर्तव्य. परत काही उदाहरणं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत याच्या कामाची, चिटणीसाच्या कामाची. कोणत्या प्रकारची कामे? नियुक्त्या देणे. नियुक्त्या म्हणजे अपॉइंटमेंट्स, स्टाफ अपॉइंट करावा लागेल ना. स्टाफ जे काही असेल, एखाद्या कंपनीमध्ये चिटणीस आहे समजा, कंपनीला तर फार मोठ्या प्रमाणावर स्टाफ लागणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी लागणार आहेत. जसं मी म्हटलं एखाद्या नेत्याकडे आहे, नेत्याकडे स्टाफ लागणार आहे, कार्यालय लागणार आहे, कम्प्युटर लागणार आहे, तिथं ऑपरेट करण्यासाठी ऑपरेटर्स लागणार आहेत, ठीक आहे, कॅशियर लागणार आहे, कारण मोठमोठी कार्यालय असतात, स्टाफ असतो त्यांचा, स्टार्सचा फार मोठा स्टाफ असतो, त्यांच्या अगदी मेकअप मॅन पासून तर अगदी त्यांचे जे कोणी स्पॉट बॉय आहेत, इतर आहेत, ड्रायव्हर आहेत, या प्रकारचे जे स्टाफ लागणार आहे त्यांना. म्हणजे खाजगी चिटणीस असला तरी त्याच्या मालकाकडे चिटणीस ठेवण्या इतकी रक्कम आहे, म्हणजे बाकीचाही स्टाफ त्याला लागणार आहे. मग बाकीच्या स्टाफची अपॉइंटमेंट करणे, त्यांची पात्रता काय असेल, त्यांचं काम काय असेल, या पद्धतीनं त्याची अपॉइंटमेंट करणे, ठीक आहे. स्मरणपत्रे पाठविणे, आठवण करून देणारे पत्र, म्हणजे समजा पेमेंट अडकलेली आहे कुठेतरी आपल्या मालकाची, एखाद्या स्टारनं, जसं मी म्हटलं, एखाद्या स्टारला पैसा येणं आहे एखाद्याकडून, तो पैसाच पाठवत नाही समोरचा व्यक्ती, त्याला स्मरणपत्र पाठवणं म्हणजे आठवण करून देणारं पत्र पाठवणं की बाबा लवकरात लवकर जे काही रक्कम असेल थकीत ते पाठवा. या प्रकारचे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या लोकांना स्मरणपत्रे तो पाठवण्याचं काम करतो. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, इतर जे कर्मचारी आहेत त्यांचे काही डाऊट्स असतील, त्यांच्या तक्रारी असतील, त्यांच्या अडचणी असतील, त्या सोडवणं, त्यांचे प्रश्नाची उत्तरं देणे म्हणजे त्या सोडवणं किंवा आपल्या मालकापर्यंत, संस्थेपर्यंत, कंपनीपर्यंत पोहोचवणं, या प्रकारची कामं त्याला करावी लागतात. तर इत्यादी हे चिटणीसाचे कर्तव्य संस्था किंवा प्रमुखानुसार बदलणारे असते. आता सहकारी संस्थामध्ये थोडंसं वेगळी कामं लागतात त्याला, कंपनीमध्ये काम करत असताना चिटणीसाला वेगळी कामं लागतात. वकिलाकडे काम करणारा चिटणीस, वकिलाचा चिटणीस
त्याला वेगळ्या प्रकारची कामं, कोर्टाची कामं, इकडची तिकडची, म्हणजे कार्यालयीन कामकाज त्याला जास्त लागतं. एखाद्या हिरो हिरोईनकडे चिटणीस, त्याची कामं वेगळी, फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड, ॲडव्हर्टाइजमेंट वर्ल्डशी रिलेटेड, त्याची कामं थोडीशी वेगळी असण्याची शक्यता आहे. नेत्याचा चिटणीस, त्याची कामं वेगळी थोडीफार असण्याची शक्यता आहे. म्हणजे ही काही कॉमन टाईपची कामं आहेत जे सगळ्याच चिटणीसांना करावी लागतात. आणि मग मालकानुसार, प्रमुखानुसार, तो जिथे ज्या कंपनी संस्थेमध्ये काम करतो त्यांच्यानुसार थोडीफार कामं जी आहेत ते बदलू शकतात. एकंदरीत चिटणीसाला कायदेशीर अनुपालन केले पाहिजे चिटणीसाने. म्हणजे त्या त्या ठिकाणी काम करत असताना ज्या कायद्याच्या तरतुदी आहेत, जो कायदा लागू आहे त्या कायद्याच्या नियमाचं पालन करून त्याने आपली ती कार्य कर्तव्य पार पाडली पाहिजेत. आता पात्रता, कालच मी म्हटलं की चिटणीस हा फार हुशार व्यक्ती असतो, तज्ञ व्यक्ती असतो. प्रत्येक चिटणीसाला व्यावसायिक संघटनेच्या प्रकारानुसार विशिष्ट पात्रता धारण करणे आवश्यक आहे. आता ज्या ठिकाणी तो काम करत आहे त्या त्या ठिकाणी त्याच्या पात्रता थोड्याफार वेगळ्या आहेत. एकतर तो शिकलेला असावा, तज्ञ असावा, हे तर करेक्ट आहे. पण कोणतं शिक्षण, तर मग संस्थेनुसार, व्यक्तीनुसार थोडंफार त्याचं शिक्षण हे बदललं जाऊ शकतं. मग कसं असू शकेल या ठिकाणी मग त्या बाबतीत ही माहिती देण्यात आलेली आहे की जर चिटणीसाची नियुक्ती सार्वजनिक किंवा खाजगी कंपनीने केली असेल तर त्याने कंपनी कायदा 2013 नुसार विहित पात्रता धारण केलेली असली पाहिजे. कंपनीसाठी द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, काल मी म्हटलं, तो त्याचा सदस्य असला पाहिजे. म्हणजे ती परीक्षा त्याने उत्तीर्ण केली म्हणजे करणं आवश्यक आहे. भारतामध्ये जो कंपनीमध्ये काम करणार असेल तर मग कंपनी कायदा 2013 मध्ये जी पात्रता दिली आहे पुढे आहे तर आपण पाहणार आहोत सविस्तर. तर 2013च्या या कायद्यानुसार त्याने ती पात्रता धारण केली पाहिजे. तसेच सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी सरकारी नियमाप्रमाणे त्याने पात्रता धारण केली पाहिजे. आता सरकारी खात्यात काल मी उदाहरण दिलं की मंत्री महोदयाच्या नियंत्रणाखाली, म्हणजे तिथं त्याला मंत्र्यांना सल्ला देण्यासाठी चिटणीस नियुक्त केला जातो. आणि सरकारी खात्याच्या चिटणीसाची पात्रता मी कालच सांगितली, IAS, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस. ती IAS ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीलाच सरकारी खात्याचा चिटणीस केला जातो. त्या असण्याची शक्यता आहे तिथल्या तिथल्या कायद्यानुसार. नेमणूक, पुढचा मुद्दा. चिटणीसाची नेमणूक व्यक्ती, व्यावसायिक संस्था, सहकारी संस्था, सार्वजनिक संस्था, कंपनी, सरकारी खाते यांच्याकडून केली जाते. थोडक्यात चिटणीस हा व्यक्तिगत किंवा संस्थात्मक असू शकतो. आपण हे चिटणीसाची वैशिष्ट्ये बघितली की त्यानंतर आपण चिटणीसाचे प्रकार पाहणार आहोत. मग प्रामुख्याने 2 प्रकारचा चिटणीस असतो, जिथे इथं खाली देण्यात आलेला आहे, व्यक्तिगत, संस्थात्मक. व्यक्ती नेमणूक करत असेल एखाद्या चिटणीसाची, मग तो वकील असो, व्यापारी असो, नेता अभिनेता असो की एखादा म्हणजे त्या ठिकाणी दुसरा एखाद्या क्षेत्रामधला व्यक्ती असो, एखादा स्टार असो, खेळाडू असो, तो व्यक्तिगत चिटणीस झाला. आणि संस्था नेमणूक करत असेल चिटणीसाची, मग ती सहकारी संस्था, व्यावसायिक संस्था, सार्वजनिक संस्था, कंपनी, सरकारी खाते असं संस्थेकडून नेमणूक केली जात असेल तर तो संस्थात्मक चिटणीस. म्हणजे व्यक्तीकडून नेमलेला व्यक्तिगत चिटणीस, संस्थेकडून नेमलेला संस्थागत चिटणीस. या प्रकारे संस्थाही नेमणूक करतात चिटणीसाची आणि व्यक्तीही चिटणीसाची. वेगवेगळ्या प्रकारचा व्यक्ती, कार्यमग्न असणारा व्यक्ती, मोठ्या प्रमाणावर ज्याची उलाढाल आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, कामकाज एवढं झालंय की त्याला ते सांभाळणं शक्य नाहीये, त्याला एका तज्ञ व्यक्तीची गरज आहे,
अनुभवी व्यक्तीची गरज आहे. मग अशा वेळेस तो काय करतो, या ठिकाणी चिटणीस नेमतो, म्हणजे नेमणूक करतात. पगारी नोकर किंवा पगारी सेवक ज्याला म्हटलं जातं. चिटणीस हा पगारी सेवक आहे. म्हणजे चिटणीस ज्या ज्या ठिकाणी काम करतो तो कर्मचारी आहे, सेवक आहे, त्याला पगार मिळतो, तो तिथला मालक नव्हे. जसे कर्मचारी म्हटलं की कर्मचाऱ्यांचा कुणी ना कुणी बॉस असणार आहे, कुणी ना कुणी मालक असणार आहे. कर्मचारी शेवटी कर्मचारीच असतो. मग चिटणीस सुद्धा एक कर्मचारी आहे, एक पगारी सेवक आहे. त्याला त्याच्या मालकाकडून, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीनं त्याची नेमणूक केली असेल, मग तो वकील, नेता, अभिनेता, खेळाडू असेल, तर त्याच्या मालकाकडून पगार मिळतो दरमहा, किंवा संस्थेकडून. मग जर संस्थेनं नेमणूक केली असेल, सहकारी संस्थेनं, कंपनीनं, ठीक आहे, तर त्या संस्थेकडून त्याला दरमहा म्हणजे दर महिन्याला वेतन दिले जाते, किंवा त्याच्या कामाचा मोबदला म्हणून ठराविक मानधन दिले, म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. त्यानंतर पुढचं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे विश्वासू अधिकारी. चिटणीस हा संस्थेची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणारा परिरक्षक म्हणजे कस्टोडियन म्हणून काम करतो. चिटणीसाचा संस्थेतील उच्च व्यवस्थापन आणि धोरणाची अंमलबजावणी यांच्याशी जवळचा संबंध असतो. आता बघा, गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणारा परिरक्षक हा जो शब्द आहे, गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणारा परिरक्षक, हे वाक्य थोडंसं लक्षात ठेवा. या प्रकरणाच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जातो. बघा, कोणताही व्यक्ती असतो, प्रोफेशनल व्यक्ती असो, त्याच्या काही ना काही माहिती गोपनीय असणार आहे आणि ती माहिती बाहेर येता कामा नये. आजकाल तर मीडिया तुम्हाला माहिती आहे, मीडिया कोणत्या गोष्टी करेल, दिवसभर कोणत्या गोष्टी चालवल्या जातील, तर काहीच सांगता येत नाही. बाबी व्यावसायिक क्षेत्रामध्ये सिक्रेट ठेवणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस चिटणीस हा ज्या ठिकाणी काम करतो तिथली माहिती गोपनीय ठेवण्याचं काम तो करत असतो. एखाद्या खेळाडूसाठी असेल, एखाद्या स्टारसाठी असेल, एखादा समजा पिक्चरचा हिरो आहे, त्याचे कोणकोणते त्याने पिक्चर साईन तो करणार आहे, त्याने साईन केलेले आहेत, कुठे त्याचं शेड्यूल आहे, कोणत्या ठिकाणी त्याचे शूटिंग होणार आहे, या सगळ्या बाबी, बऱ्याचशा बाबी ज्या आहेत त्या ऐनवेळी सांगितल्या जातात. अगोदरपासून कोणालाही त्या माहिती नसतात, कारण त्याचा गैरफायदा त्याचा प्रतिस्पर्धी घेऊ शकतो, एखादा त्याचा एनिमी घेऊ शकतो, त्याचं कोणीतरी समजा जमत नाही ज्याच्यासोबत, तोही त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळे बऱ्याचशा बाबी ज्या आहेत त्या तशाच गोपनीय ठेवणं गरजेचं आहे. कंपन्यांच्या बाबतीत तर फार सिक्रेट्स असतात. आपणाला माहिती आहे की आपण एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी जातो, तर तिथे आपणाला त्या वस्तूच्या अनेक कंपन्या दिसून येतात. उदाहरणासाठी आपण एखादा साबण खरेदी करण्यासाठी जर जाल, सुपर शॉपी मध्ये तुम्ही साबणाच्या सेक्शन मध्ये जाल, तर तुम्हाला तिथे अगदी किमान 20, 25, 30 कंपन्यांचे साबण दिसून येतील. साबणच आहेत, पण वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळ्या कलर, वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध, आणि या पद्धतीने तुम्हाला व्हरायटी भरपूर दिसून येईल. आता त्या सगळ्या कंपन्या एकमेकाच्या काय आहेत, कॉम्पिटिटर आहेत, प्रतिस्पर्धी आहेत, बरोबर आहे ना, एकमेकाच्या स्पर्धक आहेत. प्रत्येक कंपनीला काय वाटतं की माझा इतर कंपनीपेक्षा जास्त साबण विकला पाहिजे. सगळ्या वस्तूंच्या बाबतीत तेच आहे, पण एक साबणाचं उदाहरण मी देत आहे की लाईफ बॉय कंपनीला काय वाटतं की बाबा आपण या सध्याच्या परिस्थितीचा फायदा घ्यावा आणि मग आमचा लाईफ बॉय साबणच सगळ्यात जास्त किटाणू मारतो म्हणून ती ऍडव्हर्टाइजमेंट करते. आणि त्यांचा उद्देश काय आहे की डेटॉल असो, सॅव्हलॉन असो, इतर कंपन्यांचे त्या प्रकारचे जे साबण आहेत त्यांच्यापेक्षा जास्त आपला साबण विकला गेला पाहिजे. बरं, डेटॉल आणि सॅव्हलॉन किंवा इतर जे प्रोडक्ट आहेत त्यांनाही तेच वाटतं की आपण लाईफ बॉयच्या पुढे किंवा इतर कंपन्यांच्या पुढे असावे आपली जे काही सेल आहे. मग
इथं काय होतं बऱ्याचदा एकमेकाच्या सिक्रेट कडे त्यांचं लक्ष असतं की बघ लाईफबॉय कंपनी नेमकं डेटॉल विचार करते की बघ लाईफबॉय कंपनी काय करत असेल, कोणता फॉर्म्युला वापरत असेल, काय त्यांचे कंटेंट असतील, कोणत्या कच्च्या मालाचा वापर केला जात असेल, कोणत्या प्रकारची मशिनरी असेल. एक उत्सुकता असते ना, कारण आपला जो समोरचा शत्रू आहे त्या शत्रूची जी गोपनीय माहिती जर आपणाला माहिती झाली तर त्या शत्रूला आणखी हरवणं सोपं जातं. बरेचसे हे अगदी पुरातन इतिहासामध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा बाबी म्हणजे तिथं काय की गुप्तचर ठेवले जायचे बघा. जर तुम्ही पिक्चर ऐतिहासिक पाहिले, सिरियल्स पाहिले तर हेर असायचे, गुप्तहेर, गुप्तचर असायचे, जे काय करायचं समोरच्या शत्रूच्या खेम्यातील माहिती जी आहे इथं आणून द्यायचं आणि त्याच पद्धतीनं समोरच्या शत्रूकडेही गुप्तचर असायचे. एकमेकाची गोपनीय माहिती जाणून घेण्याची उत्सुकता त्या काळी पुरातन काळामध्ये सुद्धा असायची, आज सुद्धा आहे. आज तर उलट सोपं झालेलं आहे. आज टेक्नॉलॉजी एवढी म्हणजे प्रगत झालेली आहे की वेगवेगळ्या प्रकारची इक्विपमेंट, साधनं, इलेक्ट्रॉनिक माध्यमं तुम्हाला आहेत ज्याद्वारे हेरगिरी करता येते, माहिती मिळविता येते. इथं काय केलं जातं, कंपन्याकडून एकमेकाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. मग ती काय होतं की माहिती जर आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीपर्यंत गेली तर आपणाला नुकसान होणार आहे. मग जसं या ठिकाणी वारंवार म्हणत आहे की मग ती माहिती गोपनीय ठेवायचं काम त्या ठिकाणी चिटणीसाचं असेल. त्यानंतर प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी चिटणीस काम करत असतो. रिप्रेझेंटेटिव्ह चिटणीस हा संस्थेचा प्रतिनिधी म्हणून भूमिका पार पाडतो. आता ज्या ज्या ठिकाणी तो काम करतो चिटणीस, तो प्रतिनिधित्व करत असतो आपल्या मालकाचं, आपल्या संस्थेचं. बऱ्याचदा एखाद्या नेता, एखादा हिरो हिरोईन, एखादा प्रोड्युसर, एखादा खेळाडू त्याच्या वतीनं त्याच्या सेक्रेटरी जो आहे ती प्रेसला माहिती देतो, त्याचं प्रतिनिधित्व करतो. बऱ्याचदा मीटिंग अटेंड करण्यासाठी शासनाकडून एखादी नोटीस आलेली आहे, कोर्टाकडून एखादी नोटीस आलेली आहे, समोरच्या व्यापाऱ्याकडून एखादी नोटीस आलेली आहे, मग त्या मालकाला जाणं शक्य नसेल, ते काय करतात, आपला प्रतिनिधी म्हणून चिटणीसाला पाठवतात. मग चिटणीस ती मीटिंग अटेंड करतो. चिटणीस कोर्टाची जे काही हजेरी असेल, ती हिअरिंग असेल, ती त्या ठिकाणी काय करतो, अटेंड करतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तो आपल्या मालकाचं, संस्थेचं प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजे त्यांच्या वतीनं तो त्या ठिकाणी सभा अटेंड करतो, कामं करत असतो. आता चिटणीस दोन प्रकारचे असतात. कालच आपली चर्चा झाली की चिटणीस दोन प्रकारचे असतात. काल तसं मी तुम्हाला अर्थ सांगितला होता. व्यक्तीने निवड केली. चिटणीसाची Right. निवड ही व्यक्तीच करत असते. राईट, म्हणजे करेक्ट आहे. व्यक्तीद्वारे नेमलेला चिटणीस म्हणजे व्यक्तिगत चिटणीस. मग लागलीच काय करायचं आपण, उदाहरणार्थ म्हणायचं. मग कोण कोण नेमू शकतो व्यक्तिगत चिटणीस? डॉक्टर, वकील, वकिलाने नेमलेला चिटणीस व्यक्तिगत चिटणीस, व्यापाऱ्याने नेमलेला चिटणीस, खेळाडूने नेमलेला चिटणीस, नेत्याने नेमलेला चिटणीस, यांचे सगळ्यांचे जे चिटणीस असतील ते व्यक्तिगत चिटणीस. आता दुसरं, चला कोण सांगेल? ब, संस्थात्मक चिटणीस. एखाद्या कंपनीने किंवा संस्थेने निवडलेला सेक्रेटरी. राईट, कंपनी म्हणण्यापेक्षा आपण कंपनी उदाहरणामध्ये घ्यायचं, कंपनी उदाहरणामध्ये घ्यायचं. मग इथं हा राईट राईट करेक्ट आहे की संस्थेद्वारे नेमलेला चिटणीस म्हणजेच संस्थागत चिटणीस. मग संस्था कोणत्या म्हटलं की आता इथं काय करायचं, कंपनी, सहकारी संस्था, सरकारी खाते या प्रकारची उदाहरणं या ठिकाणी द्यायची. जसं वरी आपण व्यक्तिगत चिटणीसामध्ये डॉक्टर, वकील, नेता, अभिनेता त्या प्रकारची उदाहरणं व्यक्तिगत चिटणीसामध्ये द्यायची आणि संस्थागत चिटणीसामध्ये मग सहकारी संस्था, कंपनी, सरकारी खाते या पद्धतीनं, अव्यावसायिक संस्था या पद्धतीनं तुम्हाला संस्थांची उदाहरणं देता येतील. म्हणजे या ठिकाणी दोन प्रकारचे चिटणीस आपणाला दिसून येतात. प्रकार आपण पाहणार आहोत. जसं मी म्हटलं की पुढचा मुद्दा जो आहे आपला प्रकाराचाच आहे. बघा, ऑलरेडी आपण चर्चा करून तुमच्याकडूनच व्याख्या आलेल्या आहेत, त्याच व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत.
की व्यक्तिगत चिटणीसाची नियुक्ती व्यक्तीकडून केली जाते, तर संस्थागत चिटणीसाची नियुक्ती ही संस्था, सरकारी खाते किंवा संस्थेचे प्रतिनिधी यांच्याकडून केली जाते. म्हणजे आता जो संस्थागत चिटणीस आहे, ऑब्वियस आहे की त्याची नियुक्ती संस्थेकडून केली जाते. संस्था मग ती सहकारी संस्था असो, सरकारी खाते असो, कंपनी असो किंवा त्यांच्या प्रतिनिधीचा उल्लेख आलाय. प्रतिनिधी म्हणजे आता त्या ठिकाणी संचालक मंडळ, संस्थेचा अध्यक्ष, कंपनीचा अध्यक्ष यांच्याकडून त्यांची नेमणूक केली जात असते. चिटणीस मालकाचा किंवा संस्थेचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. म्हणजे या ठिकाणी तो प्रतिनिधी आहे शेवटी मालकाचा. म्हणजे जर व्यक्तिगत चिटणीस असेल तर तो मालकाचा प्रतिनिधी आहे आणि संस्थात्मक चिटणीस असेल तर तो संस्थेचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. त्यानंतर इथं शेवटचं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे गुण. दैनंदिन आणि प्रशासकीय कामे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चिटणीसाने काही गुण अंगीकारणे आवश्यक आहे. बघा, चिटणीस परत परत सांगत आहे, 1-2 तासामध्ये आपली चर्चा झाली, उदाहरणं मी दिली की आपण जेवढे सिरियल्स किंवा जेवढे नामांकित या अगोदरची ऐतिहासिक चिटणीसाची नावे पाहिली, सगळी फारच हुशार होती, फारच हुशार. म्हणजे खूप गुण त्यांच्या अंगामध्ये असणं गरजेचं आहे, कारण त्याला काम करत असताना इथं फार महत्वाची कामं करायची आहेत आपल्या मालकासाठी, संस्थेसाठी, कंपनीसाठी. मग तो एक प्रकारे ऑलराऊंडर असणं गरजेचं आहे. अनेक प्रकारची गुण त्याच्या अंगी असणं गरजेचं आहे. एकाग्रता, व्यवहार चातुर्य, बुद्धिमत्ता, निष्ठा, सहकार्य भावना, सौजन्य, नेतृत्व, सुव्यवस्था, नम्रता, बरेच गुण या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे ओव्हरऑल माझा सांगण्याचा हेतू तोच की तो ऑलराऊंडर आहे. ऑलराऊंडर असलाच पाहिजे. म्हणजे हे सगळे त्याचे गुण असणं गरजेचं आहे. फक्त डिग्री असून चालत नाही. त्याला चांगल्यात चांगल्या प्रकारे बोलता आलं पाहिजे. आपल्या मालकासाठी त्याला जास्तीत जास्त व्यवसाय मिळवता आला पाहिजे. ग्राहकांना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. समोरच्या कंपनीला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. जिथं तो जाईल तिथून जास्तीत जास्त त्याने कंपनीसाठी कॉन्ट्रॅक्ट मिळवले पाहिजेत. आपल्या मालकासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळवले पाहिजेत. म्हणजे एकंदरीत सांगण्याचा हेतू हा की त्याच्या अंगी हे सगळे गुण असणं गरजेचं आहे. निष्ठा, सहकार्य भावना, म्हणजे त्यानं फार व्यवस्थितरित्या हुशारी असला पाहिजे. कामाच्या प्रती त्याची निष्ठा असली पाहिजे. इतर कर्मचाऱ्यांसोबत त्यानं सहकार्याने काम केलं पाहिजे. सौजन्य, नेतृत्व, लिडरशिपची क्वालिटी त्याच्यामध्ये पाहिजे. व्यवस्थितपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे. तो सॉफ्ट असला पाहिजे. नम्रपणे त्याने बोलले पाहिजे. म्हणजे रागराग करणारा चिटणीस, ठीक आहे, हुशार नसणारा चिटणीस, एकमेकाला सहकार्य न करणारा चिटणीस या ठिकाणी चालत नाही. जास्त दिवस तो त्या जॉबवर टिकू शकत नाही. तर एकंदरीत अशा प्रकारे हे झाले 8 आपण जे मुद्दे पाहिलेले आहेत. या